बंधू बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी भुजबळ पुन्हा एकदा मैदानात। कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी करणार। सरकारनं जाहीर केलेलं 33,000 कोटींचं पॅकेज म्हणजे बनवाबनवी असल्याचा आरोप। आज उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार। दादरमधील शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज उद्घाटन। जालन्यात लाचखोर महापालिका आयुक्तांना अटक। संतोष खांडेकरांना 10 लाखांची लाच घेताना रंगे हात पकडलं। अटकेनंतर कंत्राटदारांकडून एसीबी कार्यालयाबाहेर आतिषबाजी। ऐन दिवाळीत अमरावतीचा पाणी पुरवठा आजपासून बंद करण्याचा कंत्राटदारांचा इशारा। देखभाल दुरुस्तीच्या कामांची थकबाकी 1 वर्षापासून रखडल्यानं कंत्राटदार आक्रमक। गुजरातच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालट। मुख्यमंत्री वगळता 16 मंत्र्यांचे राजीनामे। आज नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या 121 जागांवर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। विरोधकांच्या महागठबंधनमध्ये अजूनही जागा वाटप नाही, तर एनडीएमध्येही धुसफूस कायम। कॅनडामध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गोल्डी ढिल्लननं घेतली हल्ल्याची जबाबदारी। आतापर्यंत 3 वेळा केला गोळीबार। आशिया चषकाची ट्रॉफी भारताला मिळाली नाही, पण स्पर्धेच्या आयोजनामुळे बीसीसीआयला 100 कोटींचा फायदा। एकूण नफा गेला 6,700 कोटींवर। 8 वर्षात बीसीसीआयच्या नफ्यामध्ये 10 पटींनी वाढ।